श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. राजा परीक्षिती, ज्याने आपल्याला 7व्या दिवशी मृत्यू येणार आहे हे कळल्याबरोबर घराचा, राज्याचा त्याग केला. आपला पुत्र जन्मेजय याच्या स्वाधीन राज्य केलं आणि राजाने आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग स्वीकारला. राजा गंगामाईच्या काठावरती आला. राजाबरोबर अनेक देवर्षी, महर्षी, राजर्षी आले. राजाला आनंद वाटला. राजाने सगळ्यांना वंदन केलं. त्याबरोबर त्या ठिकाणी राजाच्या अंतःकरणातल्या उत्तम अशा प्रश्नांना उत्तर देण्यासाठी म्हणून राजाने जो त्याग केला, त्या त्यागाच्या पुण्याईने राजाच्या समोर साक्षात शुकाचार्य महाराज प्रगट झाले. शुकाचार्य भगवान की जय. शुकाचार्यांना पाहिलं. सगळ्या राजर्षी, देवर्षी, महर्षींनी वंदन केलं. राजानेही वंदन केलं. राजाने जो प्रश्न अनेक ऋषींना विचारला होता की महाराज, अगदी अंतिम क्षणीसुद्धा मनुष्याला कल्याण करून घ्यावं वाटलं तर त्यांनी कोणता मार्ग स्वीकारावा जेणेकरून त्याचं कल्याण होईल, हा राजाचा प्रश्न ऐकून शुकाचार्य म्हणाले, राजा, लोकहितासाठी म्हणून विचारलेला हा प्रश्न फार उत्तम आहे. का? कारण मनुष्यासाठी अनेक गोष्टी श्रवणाकरता आहेत, पण त्यामध्ये काय श्रेष्ठ आहे जे आत्मज्ञान प्राप्त केल्यावर मनुष्याचं कल्याण होईल? तू विचारलेला हा प्रश्न अत्यंत उत्तम असा आहे. राजा, खरं सांगू का? खरं म्हणजे श्रोत्रव्यादिनी राजेंद्र नृणां संति सहस्रशः अपश्यतामात्मत्वं गृहेषु गृहमेधिनाम. जे मनुष्य संसारातल्या कामधंद्यामध्ये इतके गढून गेले आहेत, आपल्या स्वस्वरूपालाही ते जाणत नाही, त्यांच्यासाठी ऐकण्यासारख्या, सांगण्यासारख्या हजारो गोष्टी आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे राजा, देहापत्यकलत्रादी श्वात्मसैन्येष्वसत्स्वरूपी तेषां प्रमत्तो निधनं पश्यन्नपि न पश्यति. मनुष्य संसारामध्ये ज्यांना तो आपलं अत्यंत घनिष्ठ संबंधी समजतो ते शरीर, पुत्र, पत्नी इत्यादी सगळेच्या सगळे मिथ्या आहेत. परंतु जीव त्यांच्या मोहात असा अडकून जातो की रात्रंदिवस आपण मृत्यूच्या दाढेमध्ये आहोत हे पाहूनही तो सावध होत नाही. त्यांनी सावध झालं पाहिजे. जो सावध होईल ना राजा, तोच या शेवटच्या क्षणीसुद्धा आपला उद्धार करू शकतो. उद्धार करण्यासाठी तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः श्रोत्रव्य कीर्तितव्यश्च. म्हणून परीक्षिता, जो अभयपद प्राप्त करून घेऊ इच्छितो ना, त्यांनी सर्वांचा आत्मा असणाऱ्या, सर्व शक्तिमान असणाऱ्या भगवान गोपाल कृष्णांच्या लीलांचं श्रवण, कीर्तन आणि सगळ्यात महत्त्वाचं स्मरण करत राहिलं पाहिजे. जो कुणी हे सगळं करतो त्याला जीवनामध्ये दुर्लभ अशा सच्चिदानंद पदाची प्राप्ती होती. राजा, हे बघ, मनुष्य आयुष्यभर आपल्या लाभाचा विचार करतो, पण ज्या लाभावरती तो विचार करतो, ज्या जयावरती तो विचार करतो, कुणाला असं वाटतं की आपला जय होऊ नये, पराजय व्हावा. कुणाला असं वाटतं की आपलं नुकसान व्हावं, लाभ व्हावा. हा सगळ्यांचाच विचार आहे, पण लाभ कोणता आहे आणि कोणतं नुकसान आहे हेही कळालं पाहिजे ना. आपण ज्या व्यावहारिक लाभाचा विचार करतो हे सगळं नाशवंत आहे राजा.
खरं सांगू का, मुख्य लाभ कोणता आहे? नरदेह प्राप्त झाल्यावरती मुख्य लाभ हाच आहे की एतावान सांख्ययोगाभ्यान स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परम पुंसा म्हणते नारायण स्मृती. राजा, मनुष्य जन्माचा हा श्रेष्ठ लाभ आहे की ज्या लाभाने त्याला आपल्या जीवनामध्ये ज्ञानाने, भक्तीने किंवा आपल्या धर्मावरील निष्ठेने कोणत्या प्रकारे का होईना पण आपलं जीवन असं बनवता येईल की त्या जीवनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्याची प्राप्ती होऊन मृत्यूसमयी, अंतसमयी भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. हाच खरा लाभ आहे. माणूस बाकी सगळ्या लाभांवर विचार करतो, पण हा लाभ त्याच्या लक्षात येत नाही की जो आपल्याला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढणार आहे. राजा, म्हणूनच अशा प्रकारे भगवंताच्या चरणी आपली वृत्ती स्थिर करायला कारणीभूत एकच आहे की जे भगवंताचं स्मरण. मग हे तत्त्वज्ञान मला द्वापार युगाच्या शेवटी वेदतुल्य श्रीमद भागवत नावाच्या महापुराणातून मिळालं, जे माझ्या वडिलांनी, वेदव्यासांनी मला शिकवलं. राजा, खरं सांगू का, दीर्घायुष्य आहे, पण ज्यांनी जीवनामध्ये काही कल्याण साधून घेतलं नाही त्या दीर्घायुष्याचा तरी काय उपयोग आहे. पण 2 घटका का होईना ज्याने जीवनाच्या कल्याणाकरता उपयोगात आणल्या त्याचं कौतुक झालं पाहिजे. राजर्षी खटवांगांनी आपलं आयुष्य संपत आलं आहे असं जाणून 2 घटकांमध्येच सर्वसंग परित्याग केला. सर्वसंग परित्याग करून राजा भगवंताच्या अभयपदाला प्राप्त झाला. राजा, हे तत्त्वज्ञान जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. का? कारण अंतकाले तू पुरुष आगते गतसाध्वसः. मृत्यूच्या वेळेवरती मनुष्याने भयभीत होऊन उपयोग नाही. मृत्यू घटकाली की त्यांनी सावधान असावं. त्यांनी वैराग्य शस्त्राने शरीर आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सगळ्या विषयांचा त्याग केला पाहिजे. सगळ्या विषयांची ममता सोडून दिली पाहिजे. हे सहज होईल का? नाही, हे सहज होणार नाही. त्यासाठी अभ्यसेन मनसा शुद्ध्यम त्रिवृत ब्रह्माक्षरम परम मनो यच्छेजित श्वासो ब्रह्मबीजमविस्मरन्. परमपवित्र अशा अ उ म या 3 मंत्रांनी युक्त असलेल्या अक्षर परब्रह्माचा, ओंकाराचा मनःपूर्वक जप करावा. प्राणवायूला वश करून घेऊन मनाचा निग्रह करावा व प्रणवाचे विस्मरण होऊ देऊ नये. मंडळी, या ठिकाणी राजाला शुकाचार्यांनी योग साधनेचा अभ्यास कसा करावा याचं तत्त्वज्ञान सांगितलं. स्थिर चित्ताने भगवंताच्या मूर्तीमधल्या कोणत्याही एका अवयवाचं ध्यान करावं. अशा प्रकारे एक एक अंगाचं ध्यान करता करता विषयवासनारहित झालेल्या मनाला पूर्णपणे भगवंतामध्ये तल्लीन करावं. दुसऱ्या कोणत्याही विषयाचं चिंतन मनाला घडता कामा नये. जे प्राप्त झाल्यानंतर मन भगवत प्रेमाच्या आनंदाने भरून जाईल तेच भगवान विष्णूचं परमपद आहे. मन रजोगुणामुळे चंचल आणि तमोगुणामुळे मूढ होतं, तरीसुद्धा धैर्याने योगधारणेच्या द्वारे त्याला वश करून घ्यावं. कारण धारणाच वरील 2 गुणांचे दोष नाहीशी करते. रजोगुण आणि तमोगुण या दोन्ही गुणांचा नाश धारणा करते. धारणा स्थिर झाली की ध्यान यामध्ये भगवंताचं स्मरण आपल्याला घडतं. तो भगवान आपल्याला कळतो, तेव्हा त्याला लगेच भक्तियोगाची प्राप्ती होती. मग परीक्षित राजाने विचारलं, ब्रह्मन, जी धारणा मनुष्याच्या मनातील मळ त्याग करून टाकते ती धारणा कोणत्या वस्तूमध्ये कोणत्या प्रकारे केली जाते, त्याचं स्वरूप काय आहे हे मला सांगा. त्यावेळेला शुकाचार्य सांगतात, राजा, तुला सांगू का, आसन, श्वास, आसक्ती आणि इंद्रियांवर विजय मिळवून मग बुद्धीने मनाला भगवंताच्या स्थूल रूपामध्ये स्थिर करावं. भगवंताचं स्थूलातिस्थूल आणि विराट शरीर कोणतं? तर हे संपूर्ण विश्व
जे आधी होतं, आता आहे आणि पुढेही असेल, हे भगवंताचं स्थूलातिस्थूल आणि विराट शरीर आहे. जल, अग्नी, वायू, आकाश, अहंकार, महत्त्व आणि प्रकृती या 7 आवरणांनी वेढलेल्या या ब्रह्मांडातील शरीरात जो विराट पुरुष आहे ना, तोच धारणेचा आश्रय भगवान आहे. श्रोतेहो, या ठिकाणी राजा परीक्षितीसाठी स्वतः शुकदेवांनी भगवंताच्या या दिव्य विराट अशा स्वरूपाचं वर्णन केलं. हे विराट स्वरूप म्हणजे की तत्त्वज्ञानी महापुरुष ज्या विराट रूपाचं वर्णन करत होते तेच विराट रूप, ज्याच्यामध्ये भगवान पुरुषोत्तमाचे तळवे हे पाताळ, टाचा आणि पंजे हे रसातळ, घोटे हे महातळ, पोटऱ्या या तलातल आहेत. विश्वमूर्ती भगवंताचे दोन्ही गुडघे म्हणजे सुतळ, दोन्ही मांड्या म्हणजे वितळ आणि आतळ, कंबर म्हणजे भूतळ, त्याच्या नाभिस्वरूपाला आकाश असं म्हणतात. आदिपुरुष परमात्म्याच्या छातीला स्वर्गलोक, गळ्याला महरलोक, वदनाला जनोलोक, कपाळाला तपोलोक, सहस्त्र शीर्ष असलेल्या भगवंताच्या मस्तक समूहाला सत्यलोक म्हणतात. इंद्रादी देवता त्याचे हात आहेत, दिशा कान आणि शब्द श्रवणेंद्रिय आहेत. दोन्ही अश्विनी कुमार त्यांची नाकाची छिद्र आहेत. गंध हे घ्राणेंद्रिय आहे आणि धगधगणारी आग त्यांचं मुख आहे. भगवान विष्णूंचे नेत्र अंतरिक्ष आहेत. त्यांची पाहण्याची शक्ती सूर्य आहे. दोन्ही पापण्या रात्र आणि दिवस आहे. त्यांचा भ्रूविलास म्हणजे ब्रह्मलोक आहे. टाळू म्हणजे पाणी आणि जीभ म्हणजे रस आहे. वेदांना भगवंताचं ब्रह्मरंध्र म्हटलंय आणि यमाला त्यांची दाढ म्हटलंय. सर्व प्रकारचे प्रेम म्हणजे दातं आहेत आणि जगाला मोहून टाकणारी त्यांची माया हे त्यांचं हास्य आहे. ही अनंत सृष्टी हा त्यांच्या मायेचा कटाक्ष म्हणजे विक्षेप आहे. वरचा ओठ लज्जा तर खालचा ओठ लोभ आहे. धर्म स्तन तर अधर्म पाठ आहे. जननेंद्रिय हा प्रजापती तर अंडकोश मित्रावरून आहे. समुद्र पोट आहे तर मोठमोठे पर्वत त्यांची हाडं आहेत. हे राजा, विश्वमूर्ती विराट पुरुषाच्या नाड्या म्हणजे नद्या, वृक्ष म्हणजे रोम, अतिशय प्रभावी वायू हा त्यांचा श्वास आहे. काल हे त्यांचं चालणं तर गुणांचं चक्र फिरवत ठेवणं हे त्यांचा क्रम आहे. परीक्षिता, ढगांना त्यांचं केस मांडलंय. संध्या समय त्या अनंताचं वस्त्र आहे. महात्म्य लोकांनी अव्यक्त अशा मूल प्रकृतीला त्यांचं हृदय म्हटलं आहे आणि सर्व विकारांचा खजिना असलेलं मन हे चंद्र म्हटल्या गेलं आहे. सर्वात्मा भगवंताचं चित्त म्हणजे महत्त्व आणि रुद्र म्हणजे त्यांचा अहंकार आहे. घोडे, खेचर, उंट आणि हत्ती हे त्यांचे नख आहेत. वनात राहणारे सर्व मृग आणि पशु त्यांच्या कटिप्रदेशात आहे. निरनिराळ्या प्रकारचे पक्षी हे त्यांचे अद्भुत रचना कौशल्य आहे. स्वयंभू मनु त्यांची बुद्धी आणि मनूची संतानं मनुष्य त्यांचं निवासस्थान आहे. गंधर्व, विद्याधर, चारण आणि अप्सरा हे षड्ज आदी संगीतातील स्वरांची आठवण आहे. दैत्यसेना हे त्यांचं वीर्य आहे. ब्राह्मण मुख, क्षत्रिय भुजा, वैश्य मांड्या आणि क्षुद्र त्यांच्या विराट पुरुषाचे चरण आहेत. विविध देवतांच्या नावाने जे द्रव्यमय यज्ञ केले जातात हे त्यांचं कर्म आहे. परीक्षिता, हे विराट भगवंताचं स्थूल शरीराचं स्वरूप आहे. ते मी तुला सांगितलं. मुमुक्षु पुरुष याच बुद्धीच्या द्वारे मनाला स्थिर करतात, कारण यापेक्षा वेगळी अशी कोणती वस्तूच राहिलेली नाही. स्वप्न पाहणारा जसे स्वप्नावस्थेत आपल्यालाच विविध पदार्थांच्या स्वरूपात पाहतो, त्याप्रमाणे सर्वांच्या बुद्धिवृत्तींच्या द्वारे सर्व गोष्टींचा अनुभव घेणारा सर्वांतरमयी परमात्माही एकच आहे. त्या सत्स्वरूप आनंदनिधी भगवंताचे भजन केले पाहिजे. अन्य कशातच आसक्ती असता कामा नये, कारण ज्यामुळे जीव अधःपतनाला जातो. मंडळी, या दिव्य विराट स्वरूपाचं वर्णन राजा परीक्षितीसमोर शुकदेवांनी केलं. सगळ्यांना आनंद वाटला. का? कारण एवढ्या विराट भगवान पुरुषाचं ध्यान आपल्याला करण्यासाठी एक 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 पदानी आपल्याला पुढे जावं लागणार आहे. हे सगळं एकदम तर जमणार नाही. खरं म्हणजे जमेल की नाही हे पण शाश्वती नाही, पण भगवंताच्या कृपेने नक्कीच ज्या क्रमाने राजा परीक्षितीला
हे तत्त्वज्ञान सांगितले गेलं, त्याक्रमाणे आपणही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि जसं जसं जमेल, ज्या ज्या पद्धतीने जमेल त्या त्या पद्धतीने भगवंताचं स्मरण, भगवंताचं भजन, भगवंताचं ध्यान करून आपल्या अमूल्य अशा नरदेहाची आपण उत्तम अशा प्रकारे सद्गती कशी होईल याचा विचार करूया. कारण हेच आपल्या हातामध्ये आहे आणि आपण भगवंताला हीच प्रार्थना करू की ज्याप्रमाणे राजा परीक्षितीला हे सगळं ऐकल्यावरती एक फक्त आणि फक्त तेजोमय भगवंताविषयी जे एक प्रकारची ध्यानधारणा करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली, ती प्रवृत्ती आमचीही निर्माण झाली पाहिजे, आमच्याही जीवनाचं कल्याण झालं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.